मंदिरातून घरी जाताना या 3 चुका महिलांनी करू नका। नमस्कार मित्रांनो, मंदिरातून घरी जाताना या 3 चुका करू नका। हिंदू धर्मात देवाची पूजा सर्वात पवित्र मानली जाते। म्हणूनच कोणताही मनुष्य चुकूनही देवांची पूजा करण्यात कोणतीही चूक करू इच्छित नाही। कारण असे मानले जाते की चुकीच्या पद्धतीने केलेली पूजा देवाला रागवते आणि व्यक्तींच्या जीवनात समस्या आणते। आणि आजच्या लेखात आपण ज्योतिषशास्त्राचा सर्रास जाणून घेऊया की पूजा करताना आणि मंदिरातून परत घरी येताना आपण कोणत्या गोष्टी करू नयेत। परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी नक्कीच लिहा। वाटीमध्ये प्रसाद खाऊ नये। मंदिरातून मिळालेला प्रसाद आणि देवाला अर्पण करण्यासाठी तुम्ही करून घेऊन जाणारा प्रसाद मंदिरातून परत येताना कधीही खाऊ नये। कारण यामुळे तुमची पूजा अपूर्ण मानली जाते। मान्यतेनुसार मंदिरातून मिळणारा प्रसाद तुमच्या घराच्या प्रसादात मिसळावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबात वाटून एकत्र सेवन करावा। 2 रिकामे लोटे घरी आणू नयेत। म्हणजेच ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरातून मिळालेला प्रसाद तुमच्या घरच्या प्रसादात मिसळावा आणि नंतर तो संपूर्ण कुटुंबात वाटावा। घरी जाताना किंवा परत येताना कधीही रिकामे भांडे परत आणू नये। असे मानले जाते की रिकामे भांडे घरी आणल्याने एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आधी सुरू असलेले काम खराब होते। म्हणूनच देवाला पाणी अर्पण करताना काही पाणी भांड्यात सोडले पाहिजे किंवा पाणी उपलब्ध नसेल तर तुम्ही मंदिरातून मिळालेली फुले असतील किंवा अक्षता असतील तर त्या भांड्यामध्ये टाकून तुम्ही भांडे घरी नेऊ शकता। असे म्हटले जाते की मंदिरातून पूर्ण भांडे आणल्याने घरात सुखशांती आणि समृद्धी येते। मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नका। ज्योतिषशास्त्रानुसार मंदिरात पूजा करून घरी येणारी व्यक्ती चुकूनही पाय धुवून येणे ते अशुभ मानले जाते। असे म्हटले जाते की मंदिरातील सर्व पुण्य शून्य होते आणि व्यक्तीला शुभ फळ मिळत नाही। म्हणूनच जर तुम्ही मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुतले तर ते धुणे टाळा। मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुण्याने मंदिरात केल्या जाणाऱ्या प्रार्थनेचे शुभ फळ रद्द होऊ शकते आणि समस्या देखील वाढू शकतात। म्हणूनच मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नका। पाय धुणे म्हणजे देवदेवतांबद्दल समर्पण आणि भक्ती इतकेच नाही तर ते शुद्धता देखील दर्शवते। म्हणजेच प्रवेश करण्यापूर्वी पाय धुवा। पण जर तुम्ही मंदिरातून घरी पूजा करून घरी परत जात असाल तर चुकूनही तुमचे पाय धुवू नका। याचा सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळत नाही। जर तुम्ही मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुतले तर त्यामुळे सहभाग कमी होतो। यासोबतच व्यक्ती आर्थिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या त्रासदायक राहते। म्हणूनच मंदिरातून घरी आल्यानंतर पाय धुवू नका। मंदिरात पूजा करताना या चुका करू नका। मंदिरात पूजा करताना आपण कधीच आधी पेटलेल्या दिव्यापासून दुसरा दिवा लावू नका। असे मानले जाते की यामुळे देवाला राग येतो आणि माणसाला भक्तीचे फळ मिळत नाही। पूजा करताना तुम्ही देवाला जे काही पूजा साहित्य अर्पण करता ते जर जमिनीवर पडले तर ते देवाला परत अर्पण करू नका। असे करणे देवाचा अनादर मानला जातो। तसेच पूजा करताना तुमच्या हातांना चिकटलेली पूजा सामग्री पूजा स्थळी स्वच्छ करू नये। असे केल्याने देव क्रोधित होतो आणि पूजा खंडित होते। मंदिरात देवाचे दर्शन घेताना किंवा नंतर नेहमी डाव्या हाताने प्रदक्षिणा सुरू करावे। उलट प्रदक्षिणा अशुभ मानली जाते। शास्त्रामध्ये देवाचे वर्णन असे केले आहे, परमेश्वरासमोर अगदी उभे राहू नये, थोडेसे झुकून उभे राहावे। परमेश्वराच्या दर्शनाच्या वेळी चामड्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू जसे की बेल्ट, पर्स इत्यादी वस्तू घालू नये किंवा अंगामध्ये ठेवू नये। यामागील धार्मिक कारण असे आहे की चामडी प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेले जाते या वस्तू, त्यामुळे चामडे शुद्ध मानले जात नाही। पूजास्थळी किंवा कोणत्याही पूजास्थळी कोणत्याही प्रकारची चामड्याची वस्तू आणि सिद्ध मानली जात नाही। 5वे म्हणजे परमेश्वराचे दर्शन घेताना किंवा तो मंदिरात असेपर्यंत मोठ्याने बोलू नये किंवा मोठ्याने हसूही नये। यामुळे शांती मिळते, ते विस्कळीत होते।
जर कोणी देवाचे दर्शन घेत असताना साष्टांग दंडवत करत असेल तर त्यांच्यासमोर जाऊ नये. दुसऱ्यांच्या दर्शनात अडथळा निर्माण करू नये. अनेक लोकांना सवय असते की समोरून त्यांच्या देवाचे दर्शन घेतल्यानंतर ते मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन पूजा करतात, तर हे अजिबात करू नये. तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचे फळ तयार ठरते. 8. सहसा एखादी व्यक्ती शांती आणि आनंदासाठी मंदिरात जाते, परंतु बरेच लोक रांगेत उभे पुढे जाण्याबाबत वादच घालतात. अशी चूक तर अजिबात करू नका. नेहमी शांतीने आणि न्यायाने दर्शन घेतले पाहिजे. मंदिरातून बाहेर पडताना घंटा का वाजवावी, असा प्रश्नही अनेकांच्या मनात येतो. एकमेकांना भेटल्यानंतर आणि कारण न कळता मंदिरातून बाहेर पडताना बरेच लोक घंटा वाजवतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर पडताना घंटा वाजवू नये, कारण असे केल्याने तुम्ही मंदिराची सकारात्मक ऊर्जा तिथे सोडतात. म्हणून मंदिरातून बाहेर पडताना कधीही घंटा वाजवू नये. दुसऱ्याच्या दिव्यात तुमचा दिवा लावू नये. पंचामृत किंवा चरणामृत घेताना उजवीकडे वळा. हाताखाली रुमाल ठेवा, जेणेकरून एकही थेंब खाली पडू नये. याशिवाय पंचामृत दिल्यानंतर कपाळावर किंवा शिखेवर हात पुसू नका, तर डोळ्यांवर लावा. शिखेवर गायत्रीचा वास आहे, तो अपवित्र करू नका. मंदिरात प्रवेश करताना प्रथम उजवा पाय ठेवावा आणि बाहेर पडताना डावा पाय ठेवावा. मंदिराची घंटा इतक्या जोरात वाजवू नका की तो कर्कश आवाज करेल. शक्य असल्यास मंदिरात जपण्यासाठी वेगळे कपडे ठेवा. जर मंदिरात जास्त दूर नसेल तर बूट आणि चप्पल न घालता पायी चालत जावा. मंदिरातून उभे राहून परत घरी येऊ नका. फक्त 30 मिनिटे बसा. ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर ज्योतिष आणि धर्मातील उपाय करून पहा. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.